आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। हैदराबाद गॅझेटियर GR नुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्रासाठी 594 अर्ज, त्यातील 98 अर्ज मंजूर। सर्वाधिक 445 अर्ज एकट्या परभणी जिल्ह्यातले। सरकार आणि अधिकाऱ्यांकडून जाणून बुजून प्रमाणपत्र देण्यास दिरंगाई। मुख्यमंत्री आणि विखेंनी काढलेला GR तातडीने लागू करून कुणबी प्रमाणपत्र द्यायला हवं होतं, जरांगेंचा आरोप। हैदराबादचा GR निघाल्याच्या नंतर जो फडणवीस साहेबांनी आणि विखे पाटील साहेबांनी जो GR काढलाय तो GR तातडीनं लागू करून मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला पाहिजे होते, पण दिले नाहीत। याचा अर्थ 100% जाणून बुजून अधिकारी आणि सरकार दिरंगाई जाणून बुजून करतंय। मराठवाड्यातील अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवली आहेत। खऱ्या ओबीसींचा वाटा कुणी हिरावून घेतला हे स्थानिक निवडणुकांनंतर कळेल, विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। अनेकांनी ओबीसी प्रमाणपत्र मिळवलेलं आहे, म्हणजे ओरिजिनल ओबीसीचा वाटा कोणी हिरावला हे आता आज काही सांगायची गरज नाही, निवडणुकानंतर आपण बोलूया। मराठा आणि ओबीसीनंतर आता हलवा समाज आक्रमक। आरक्षणासाठी नागपुरात 7 दिवसांपासून आमरण उपोषण। गोष्टी ही जात नाही, आम्हाला हलवा म्हणूनच जात प्रमाणपत्र द्या, अन्यथा जल आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा। मुंढवा जमीन प्रकरणी FIR मध्ये पार्थ पवारांचं नाव आलं पाहिजे। अजित पवार, शीतल तेजवानी, कुणालाही वाचवू नका, मी कुणालाच सोडणार नाही, अंजली दमानी आक्रमक। FIR मध्ये जे पार्थ पवारचं नाव आलं नाहीये ते तातडीने आलं पाहिजे। जर या सरकारला हे सगळं वाचवावाचवीचे प्रयत्न करायचे असतील तर ते कुठच्याही पद्धतीने खपवून घेतले जाणार नाहीत। राष्ट्रवादीचं खच्चीकरण होण्यासाठी अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी पार्थ पवार यांचा घोटाळा भाजपनं पुढे आणला, करुणा मुंडे यांचा आरोप। निवडणुकीच्याच वेळी हा विषय पुढे कसा काय आला असाही सवाल। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। राज्यसभा खासदार श्री शरद पवारजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांना दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभो असं ट्विट करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडेंकडून गोपीनाथ मुंडेंना अभिवादन। गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्तानं समाधीवरती जाऊन अभिवादन। 2027 मध्ये देशात जनगणना होणार। केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 2 टप्प्यात जनगणना होणार। अश्विनी वैष्णव यांची माहिती। जनगणनेसाठी 11,718 कोटींचा निधी मंजूर। केंद्र आणि राज्य सरकार मिळून जनगणना करणार।